नमस्कार, मी निरंजन. नरेंद्र मोदींना घरी बसवण्याची तयारी सुरू झालेली आहे आणि ती तयारी भारतीय जनता पक्षामधूनच सुरू झालेली आहे. विरोधी पक्ष म्हणून स्वाभाविक विरोधी पक्षांना असं वाटेल की हा पंतप्रधान हटला पाहिजे. पण पंतप्रधान हटला पाहिजे हे फक्त विरोधी पक्षांना वाटत नाहीये, ते भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा ती भावना आहे. हे आता स्पष्ट व्हायला लागले. म्हणजे आतापर्यंत असं वाटत होतं की असं का चाललेलं आहे. म्हणजे आता या लोकसभेचं जे अधिवेशन आहे, या लोकसभेच्या अधिवेशनामधल्या पहिल्या दिवसापासूनच्या घडामोडी बघा. राष्ट्रपतींचं अभिभाषण झालं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर एक धन्यवाद अभिनंदनाचा आणि धन्यवाद राष्ट्रपतींचे मानण्याचा एक प्रस्ताव असतो. लोकसभेच्या गेल्या सुरुवातीपासूनच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं की राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती आभार मानणारा प्रस्ताव कोणीही मांडलाच नाही. कोणीही मांडलाच नाही. अभिनंदनाचा प्रस्ताव तो सभापती म्हणजे स्पीकरनी मांडला. एकाही लोकसभेच्या सदस्यांनी मांडला नाही, तो स्पीकरनी मांडला. त्याच्यानंतर हे पहिलं राष्ट्रपतींचं अभिभाषण, ज्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती एकाही सदस्याचं भाषण झालं नाही. म्हणजे खासदार बोलतात, मंत्री बोलतात, विरोधी पक्ष नेते बोलतात, विरोधी पक्षाचे नेते बोलतात, इतर पंतप्रधान त्या सगळ्यावरती शेवटी उत्तर देऊन धन्यवाद मानतात राष्ट्रपतींचे. यातलं काहीच झालं नाही. काहीच झालं नाही. आणि याला कारण म्हणजे निमित्त काय ठरलं की राहुल गांधींना डिवचल्यामुळे राहुल गांधींनी जनरल मनोज नरवणे यांचं जे आत्मचरित्र विक्रीसाठी उपलब्ध होणार होतं, त्या आत्मचरित्राचं म्हणजे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या त्यांच्या पुस्तकातल्या काही उतार्यांना कॅरेव्हॅन मॅगझिननी एका आर्टिकलमध्ये छापलेलं होतं. त्यामुळे राहुल गांधी कॅरेव्हॅन मॅगझिन मधल्या त्या आर्टिकलचा हवाला देऊन त्यातला एक उतारा हा त्यांना वाचून दाखवायचा होता. 4 ते 5 ओळीचा उतारा होता. आता राहुल गांधींनी नुसतं दर्शवलं की त्यांना नरवणेंच्या पुस्तकामधला काही संदर्भ उतारा वाचून दाखवायचा आहे चीनच्या संबंधाने. त्यावेळेला ताबडतोब राजनाथ सिंग, अमित शहा, किरण रिजिजू आणि स्वतः स्पीकर, आता हे चौघं कोण आहेत? राजनाथ सिंग संरक्षण मंत्री आहेत, अमित शहा गृहमंत्री आहे, किरण रिजिजू पार्लमेंटरी अफेअर्स संसदीय कार्यमंत्री आहेत आणि ओम बिर्ला हे जे लोकसभेचे स्पीकर आहेत. या चौघांनी राहुल गांधींना बोलू नाही द्यायचं यासाठी सतत इंटरव्हीन करत राहिले. या व्यतिरिक्त भारतीय जनता पक्षाचे इतर खासदार घोषणा देत होते, आरडाओरडी करत होते, ते सगळं चालू होतं. पण राहुल गांधींना ते बोलू दिलं नाही. आता समजा जर राहुल गांधींना बोलू दिलं असतं तर काय झालं असतं? शांतपणे राहुल गांधींना बोलू द्यायचं होतं. तो एक उतारा वाचून दाखवला असता. त्या उतार्यावरती त्यांनी त्यांच्या एक 4 कॉमेंट केल्या असत्या आणि त्यांचं उर्वरित भाषण त्यांना करावं लागलं असतं अभिभाषणावरचं. पण तो गदारोळच इतका घातला गेला, राहुल गांधींना बोलू दिलंच नाही. त्यामुळे परिणाम त्याचा असा झाला की राहुल गांधींना जे बोलायचं होतं किंवा राहुल गांधींना जे बोलू दिलं गेलं नाही, त्यापेक्षा कितीतरी जास्त अर्थ देशभरातल्या नागरिकांना समजला. आणि राहुल गांधींच्या भाषणाने जे साध्य झालं नसतं, ते राहुल गांधींना भाषण करू न दिल्यामुळे साध्य झालं. देशभरातल्या सर्वांना हे कळलं. म्हणजे देशाच्या आर्मीला सुद्धा कळलं, प्रत्येक जवानाला समजलं असेल बॉर्डरवरच्या आणि देशामध्ये असलेल्या सुद्धा प्रत्येक सैनिकाला हे कळलं असेल की राहुल गांधींना काय बोलायचं होतं आणि त्यांना का बोलू दिलं गेलं नाही. आणि त्याच्यातून त्यांना हेही समजलं की या देशाचा प्रधानमंत्री हा डरपोक आहे, त्याची निर्णय घेण्याची क्षमता नाही आणि बाकीचे त्याच्या हाताखालचे हे त्याच्याही पेक्षा डरपोक आहेत, त्यामुळे ते याचं ऐकतात. हे सगळ्यांना समजलं. आणि लष्कराच्या मनामध्ये किंवा लष्कर प्रमुखांच्या मनामध्ये केवढा नैराश्य आलं असेल ते ऐकल्यानंतर. जो उचित समझो वो करो, ते नैराश्य किती तीव्र असेल हे सुद्धा देशभरातल्या लोकांना कळलं. हे सर्व राहुल गांधींना भाषण करू दिलं असतं तर साध्य झालं नसतं. त्यामुळे एक प्रकारे
राहुल गांधींना जेवढं बोलायचं होतं त्यापेक्षा जास्त गांभीर्यपूर्वक या गोष्टीचा अर्थ देशभरातल्या लोकांना कळावा यासाठी राजनाथ सिंग, अमित शहा, किरण रिजिजू आणि ओम बिर्ला यांनी मदतच केली. का केली असेल? 75व्या वर्षी राजकारण्यांनी निवृत्ती घ्यायची, त्यांनी मार्गदर्शक मंडळात जायचं, हा नियम कोणी ठरवला होता? हा याच नॉन बायोलॉजिकल प्राण्यांनी ठरवला 2014ला. आणि अडवाणींपासून मुरली मनोहर जोशींपर्यंत सगळे त्या मार्गदर्शक मंडळात बसवून टाकले. त्यावेळेला सुमित्रा महाजन लोकसभेच्या स्पीकर होत्या. ती टर्म संपल्यानंतर सुमित्रा महाजनांची 75 झाली म्हणून सुमित्रा महाजनांना तिकीटच नाकारलं गेलं. आणि हे आता ओम बिर्ला लोकसभेचे स्पीकर बनले त्यानंतर. तर 75 वर्षाच्या निवृत्तीचा नियम स्वतः नरेंद्र मोदींनी सलग गेली 10 वर्ष वापरला होता. आणि त्यांच्या तिसऱ्या टर्ममध्ये त्यांची स्वतःची 75 होईल आणि ते याच्यातून निवृत्ती घेतील, मार्गदर्शक मंडळात जातील आणि त्यांच्या नंतरचे जे कोण नेते असतील त्यापैकी कोणीतरी पंतप्रधान होऊ शकेल, अशी दिशा नरेंद्र मोदींच्या आधीच्याच निर्णयामुळे भारतीय जनता पक्षातल्या नेत्यांना दिसत होती. प्रत्यक्षात काय झालं? स्वतःची 75 झाल्यानंतर वाढदिवस साजरा करून घेतला सगळ्यांकडून, पण हल्ले नाहीत खुर्चीवर. आणि त्यामुळे हा अंतर्गत संघर्ष जो आहे तो हळूहळू हळूहळू वाढायला लागला. आणि आता तर खुलेआम नरेंद्र मोदींना अडचणीत आणण्याचं, नरेंद्र मोदींना एक्सपोज करण्याचं हे काम सुरू झालेलं आहे. विरोधी पक्ष तर ते त्यांचं कर्तव्यच आहे म्हणून करत आहे, पण सत्ताधारी भारतीय जनता पक्षातले सुद्धा हे नेते त्यासाठी हातभार पुरवत आहेत, हे लक्षात घ्या. आता त्यानंतर त्या पहिल्या दिवशी विषय संपला, त्या दिवसासाठी सभागृह तहकूब झालं. दुसऱ्या दिवशी काय प्रॉब्लेम होता? पब्लिशच झालेलं नाही, असं छापलंच गेलेलं नाहीये वगैरे वगैरे मुद्दाम बडबड केली. संरक्षण मंत्र्यांपासून सगळ्यांना माहिती होतं की हे पुस्तक छापलं गेलं, याचं प्री बुकिंग सुरू केलं होतं, हे अमेझॉनवरती उपलब्ध केलेलं होतं, हे दुकानांना त्याच्या कॉपीज पाठवल्या गेलेल्या होत्या आणि त्या कॉपीज जरी पेंग्विननी मागून घेतलेल्या असतील तरी त्यातल्या काही कॉपीज बाहेर असण्याची शक्यता आहे, हे माहिती होतं संरक्षण मंत्र्याला सुद्धा आणि गृहमंत्र्याला सुद्धा. इतके ते विंडोक नाहीत. आणि सगळ्याच्या सगळ्या 100% कॉपीज परत आल्या असं जर खरंच त्यांना वाटत असेल तर मग ते बिनडोक आहेत. आणि मग हे ज्या वेळेला झालं त्यावेळेला राहुल गांधींनी प्रत्यक्ष त्या पुस्तकाची हार्ड कॉपी आणून दाखवली. आता ही सुद्धा राहुल गांधींना संधी कोणी दिली? याच महाभागांनी दिली. हे बोलून बोलून की हे पुस्तक छापलंच गेलेलं नाहीये. मग त्यांनी दाखवलं, हे बघा छापलेलं पुस्तक. आणि हे पण सांगितलं की आता पंतप्रधान जर संसदेमध्ये आले तर मी स्वतः त्यांच्याकडे जाऊन त्यांना ही भेट देईन पुस्तक. झाली पुन्हा पुन्हा एकदा पंतप्रधानाची गोची केली कोणी? या लोकांनी केली. पुस्तक छापलं नाही असं सांगून. हे या लोकांनी म्हणजे अमित शहा, राजनाथ सिंग, किरण रिजिजू आणि ओम बिर्ला यांनी ती गोची केली मोदींची. बरं, ते झाल्यानंतर मोदींना हा सल्ला द्यायची काय गरज होती की तुम्ही लोकसभेत येऊ नका? हा एक सल्ला दिला. त्याच्यानंतर दुसरा स्पष्टीकरण स्वतः ओम बिर्लांनी असं दिलं की या महिला खासदार त्यांना काहीतरी करतील, इजा पोहोचवतील, म्हणून मी त्यांना सांगितलं आणि ते नाही आले. म्हणजे या देशाचा पंतप्रधान जो 56 इंच का सीना, लाल आग दिखाएंगे, एक अकेला सब पे भारी वगैरे बोलत होता, तो 5-10 महिला खासदारांना घाबरला आणि पळपुट्यासारखा लपून बसला, आलाच नाही संसदेत. हे मानून पुन्हा त्याच्यातून नरेंद्र मोदींची प्रतिमा धुळीला मिळवली. कोणी? कोणामुळे? ओम बिर्ला. आणि त्यांना हे सल्ला देणारे हे बाकीचे दोघं तिघं. धुळीला मिळवून टाकली नरेंद्र मोदींची प्रतिमा. 56 इंच का सीना वगैरे वगैरे सगळं. ते 5 मिलीमीटरचं पण नाही, हे सिद्ध झालं ना 5-10 महिला खासदारांना घाबरून. हा जर स्वतः संसदेत येणार नसेल, देशाच्या संरक्षणासाठी काय निर्णय घेऊ शकतो? काहीच नाही. हे क्लिअर कट समजलं. मग लोकांना त्याच्या आधीची उदाहरणं आठवायला लागली.
की गुजरातला मुख्यमंत्री असताना एकदा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याच्या पाठीमागे रस्त्यावरून जाणाऱ्या एका ट्रकचं टायर फुटलं. तर यांना असं वाटलं बॉम्ब बिम फुटला की काय, आणि म्हणून ते बाहेर धावत पळाले, गाडीत बसले आणि रात्रभर अहमदाबाद गांधीनगरमध्ये फिरत राहिले, बंगल्यावर गेले नाही. ते टायर फुटल्याचं कळल्यानंतर मग हे परत आले. डरपोक. पंजाबला जात असताना पुलाच्या पलीकडे 10-12 शेतकरी काहीतरी आंदोलन करतायत हे कळल्यानंतर तिथंच यू टर्न मारला आणि एअरपोर्टला परत आले आणि जान बचा के वापस आया, मुख्यमंत्री को भेजो मेरा संदेश. एवढं डरपोक आहे. पण हे सगळं प्रतिमा भंजन करण्याचं काम या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी केलं. त्याच्यानंतर ते राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती कोणाचंही भाषण न होता तो प्रस्ताव सभापतींनीच उरकून टाकला. त्यानंतर आता बजेटवरती भाषणाची वेळ आली. सगळ्यात पहिल्यांदा राहुल गांधी बोलताना काय बोलले की कुछ दिन पहले मुझे किरण रिजिजू पूछ रहे थे अपना फिटनेस कैसे रखते हो. याचा अर्थ असा की फक्त राजकारण नाही, राजकारणाव्यतिरिक्त हे संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू माझ्याशी इतर गप्पा सुद्धा खूप मारतात, हे त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगून टाकलं. आणि मग त्याचाच फायदा घेऊन ते पुढे बोलले, ते मार्शल आर्ट्सची ग्रिप आणि चोक. बघा काय म्हटले ते. चोक में जाए फिर वो सरेंडर करके ऐसे टैप कर देता है. जब आदमी के हाथ में चोक आ जाता है, जो ओपोनेंट रहता है उसकी आंख में दिख जाता है. पीएम की आंख में डर दिखता है. दिख रहा है सर. आता हे ग्रिप आणि चोकचं बोलल्यानंतर खरं तर भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना, लोकसभेतल्या विशेषतः हे जे वरचे पुढचे मंत्री असतात, यांना हे कळायला हवं होतं की आता राहुल गांधी आपली ग्रिप घ्यायला निघालाय आणि आपली ग्रिप घेऊन नंतर आपल्याला चोकमध्ये पकडणार. पण हे समजलंच नाही. आणि मग राहुल गांधींनी बोलायला सुरुवात केली. पहिल्यांदा त्यांनी टेरिफ बद्दल बोलले, टेक्सटाईल सेक्टर कसा संपवून टाकलाय याच्याबद्दल बोलले, त्याच्यानंतर त्या एआयचा आणि डेटाबद्दल बोलले. बघा काय म्हटले. No prime minister has ever done this before. And let me tell you, no prime minister after you is ever going to do it. You've done a trade deal. Now let me tell you what is written about data. Number one, we give up control over our digital trade rules. Number two, there is no need for data localization. Number three, free data flow to the United States. Number four, limit on digital tax. Number five, no need to disclose any source code. 20-year free tax holiday. What have you done on tariffs? Our tariff has gone up from 3% to 18% and theirs has come down from 16 to 0. US imports to go up from $46 billion to $146 billion. This is absolutely absurd. They have no commitment to us. We have a commitment to them. We are going to add $100 billion a year. We're just standing there like fools. Next, textiles. The United States has reduced Bangladesh's tariff to 0. And our tariff is 18%. What do you expect our textile people to do? They're dead. They're finished. The entire textile industry is gone. Let's talk about energy. Energy security, gone. Now the United States will decide who we buy oil from. Our Prime Minister will not decide. And if India buys oil from anyone they do not want, they will punish us. And they will take our tariffs right back to 50%. Our farmers are facing a storm. Makkah, soybean, lal jawar, kapas. You have opened the door to crush our poor farmers. So we are facing a storm. You have allowed the Americans to weaponize our finance and our energy against us. You are telling us that the world is a place where geopolitical conflict is intensifying. You are telling us energy and finance being weaponized, and then you're having it done to you. You're having it done to our farmers. You're having it done to our youngsters. How can you even make these statements? आता हे सगळं इतकं सगळं ते सुनवत असताना शांतपणे सभागृहामध्ये चुपचाप भाजपच्या खासदारांना ते जे बोलतायत ते ऐकून घ्यावं लागत होतं. राहुल गांधी अत्यंत आक्रमक होत कडाडले अक्षरशः की हे अत्यंत डिस्ग्रेसफुल आहे, शेमफुल आहे. तुम्हाला लाजा वाटत नाहीत का? तुम्ही देश विकायला निघाला आहात की मातृभूमी विकायला निघाला आहात? बघा म्हटलेत ते. भारत माता
Are you not ashamed of yourself? I'm saying that you have sold India. Do you have no shame of selling India? We are heading into turbulent times and the nation has been sold. The nation has been sold out. Its data has been sold. Its farmers have been sold. All its software engineers have been sold out. Small and medium businesses have been sold out. And most importantly, our forces and our energy security has been sold out. The interesting thing is that the Prime Minister would not sell India under normal circumstances. He will not do it. You know why he sold India? Because they are choking him. He has sold India because they are choking him. They've got a grip on his neck. जब चोक लगाते हैं दूसरे व्यक्ति की आंख में देखते हो तो दर्द दिखता है सर. पीएम की आंख में दर्द दिखता है. दिख रहा है सर. सर आंख में आंख नहीं मिला पाते हैं. आणि त्यांनी हे सांगितलं, ही सगळी उदाहरणं देऊन, की हे सगळं ट्रेड मधली कॉम्प्रोमाइजेस, अमेरिकेबरोबरची कॉम्प्रोमाइजेस, तडजोडी, त्या अमेरिकेला शरण जाणं, हे का करावं लागतंय नरेंद्र मोदींना? कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यूयॉर्क मधली अदानीच्या विरोधातली केस आणि एप्स्टाईन फाईल्स याचा चोख नरेंद्र मोदींवर लावलेला आहे. हे बोलल्यानंतर, हे सगळे आरोप केल्यानंतर पुन्हा एकदा किरण रिजिजूंनी राहुल गांधींना संधी दिली. किरण रिजिजू बोलायला लागले की राहुल गांधींनी हे ऑथेंटिकेट करावं आणि मग कसे फसले बघा. लगाया मैं चेयर के माध्यम से मैं आपको अनुरोध करता हूं और ये मेरा डिमांड भी है कि आपने जितना एलिगेशन लगाया है, चेयरमैन ने रूलिंग देने के बावजूद भी आपने एलिगेशन लगाया, आपको ऑथेंटिकेशन करना पड़ेगा क्योंकि आप लीडर ऑफ अपोजिशन है. आप मामूली आप सामान्य सदस्य नहीं है. यू आर द लीडर ऑफ अपोजिशन. व्हेन यू स्पीक ऑन सर्टेन थिंग देयर इज अ सीरियस कॉनोटेशन. I would urge Honorable Leader of Opposition, because he is the Leader of Opposition, all the points he has made have serious repercussion. He must authenticate on all the allegations he has made. I will, sir. I will authenticate right now. I've got it. You have to Because let me authenticate. Kindly. Already you have taken 45 minutes. Kindly. Sir, let me authenticate, sir. But kindly. Sir, he has said to authenticate. I will authenticate right now. That you have to just give in advance and that you have to. No, sir. I will authenticate right now. I'm authenticating. मैं आपसे नहीं मांग. I will say it and then I will give it. No, Mr. Rahul ji. I will say it now and I will give it. नहीं राहुल जी. I have it here. ये पार्लियामेंट्री अफेयर्स मिनिस्टर ने कहा, चेयर आपसे नहीं मांग रही अभी. Sir, you have asked for authentication. Now you are not giving it to me. आता किरण रिजिजूंनी जे म्हटलं की राहुल गांधी पंतप्रधानांवरती आणि इतरांवरती जे आरोप लावतायत, हरदीप पुरी वगैरे, हे आरोप त्यांना ऑथेंटिकेट करावे लागतील. म्हणजे काय असतं? म्हणजे हे आरोप अधिकृतरित्या त्यांना लेखी स्वरूपात पटलावरती द्यावे लागते. त्याला राहुल गांधी ताबडतोब तयार झाले. राहुल गांधी म्हटले की मैं अभी के अभी ऑथेंटिकेट करके देता हूं. आणि हे जर ऑथेंटिकेट झालं असतं, राहुल गांधींना करू दिलं गेलं असतं, तर काय झालं असतं? देशाच्या पंतप्रधानाची कोंडी ही डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्स्टीन फाईल्स मधले डिटेल्स आणि गौतम अदानीच्या विरोधातली न्यूयॉर्क मधली केस, या दोन गोष्टींचा वापर करून नरेंद्र मोदींची कोंडी केलेली आहे, ज्यामुळे नरेंद्र मोदींनी देश विकायला काढलेला आहे. हा राहुल गांधींच्या केलेल्या आरोपाला संसदीय पटलावरती अधिकृतरित्या घ्यावं लागलं असतं. अधिकृतरित्या हे संसदेच्या कामकाजाचा भाग बनलं असतं, अधिकृतरित्या. आणि हे रिजिजूंनी संधी दिली, राहुल गांधींनी ताबडतोब ती घेतली. ताबडतोब ती घेतल्यानंतर जगदंबिका पाल यांच्या लक्षात आलं की असं जर झालं तर भयंकर अडचणीचं होईल. हे या देशाच्या संसदीय रेकॉर्डवरती हे कायमचं येईल की नरेंद्र मोदी हे एप्स्टीन फाईल्स आणि गौतम अदानी यांच्या केसमुळे दबावात आले, प्रेशराईज झाले, आणि ज्यामुळे त्यांनी भारताच्या हितांचा बाजार मांडला, अमेरिकेसमोर शरण गेले. हे संसदीय रेकॉर्डवरती येईल हे जगदंबिका पालच्या लक्षात आल्यामुळे ते असं म्हणाले
कि ऑथेंटिकेट करने की मांग संसदीय कार्य मंत्री कर रहे हैं, मैं नहीं कर रहा आपसे. म्हणजे नरेंद्र मोदींना किती गोत्यात आणायचं याचं 100% षडयंत्र हे तयार झालेलं आहे. आणि हे जे त्याच्यातले 4 मुख्य ऍक्टर्स या षडयंत्राचे, मग त्यात ओम बिर्ला होते, किरण रिजिजू होते, अमित शहा होता आणि राजनाथ सिंग होता. हे 4ही जण त्या षडयंत्राचा 100% भाग असणार. 100%. त्याशिवाय इतकी संधी विरोधी पक्षाला म्हणजे थाळीमध्ये सजवून दिली आणि ज्याचा परिणाम म्हणून नरेंद्र मोदी संसदेतून गायब. पूर्ण म्हणजे काहीतरी रतूस बडबड इकडे तिकडे करत असतात. आणि आता ही कॉन्स्पिरसी षडयंत्र लोकांच्या लक्षात येऊ नये पटकन म्हणून काय करायला सुरुवात केली की आता ते राष्ट्रगीताच्या आधी वंदे मातरम म्हणावं लागेल. असं काय होणार नाही. हे असल्या प्रकारच्या कायद्यांना आव्हान दिलं जाईल सुप्रीम कोर्टात आणि सुप्रीम कोर्टाला ते फेटाळावंच लागेल. राष्ट्रगीताच्या आधी काहीही होऊ शकत नाही. दुसरं पहिलंच राष्ट्रगीत, राष्ट्र प्रथम असं म्हणतात ना. हे बिनबुडाची गाडगी सगळी संघाची लो IQ, त्यांना राष्ट्र जर प्रथम असेल तर राष्ट्रगीतच प्रथम हे आपोआप मान्य करावं लागेल. पण हे सगळं झालं आणि हे सगळं होऊ शकलं नसतं. इतकी नरेंद्र मोदीची बदनामी होऊ शकली नसती जर राहुल गांधींना त्यांचं ते 4 मिनिटाचं भाषण करू दिलं असतं पुस्तकाबद्दल. फार तर नंतर ते कामकाजातून काढून टाकता आलं असतं, जसं दरवेळेला करतात ओम बिर्ला. याच वेळेला मात्र त्यांना बोलू दिलं नाही आणि ते देशभर जगभर पसरलं. हे कालचंही राहुल गांधींचं भाषण आतापर्यंतच्या त्यांच्या अनेक उत्कृष्ट भाषणांपैकी एक होतं कालचंही भाषण. आणि आता अगदी खरं सांगायचं तर मी फक्त काउंटडाऊन सुरू केलेलं आहे. नरेंद्र मोदींना भारतीय जनता पक्ष स्वतःच कधी घरी बसवतो याचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे. ते एका आठवड्यात होतं, एका महिन्यात होतं, का 6 महिन्यात होतं, का वर्षभरात होतं, हे फक्त बघायचं. काउंटडाऊनचा पिरियड किती लांब इतकंच आता मोजायचं. पण 1001% हे परजीवी नॉन बायोलॉजिकल प्राणी घरी जाणार यात मला तरी काही शंका उरलेली नाही. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा, जास्तीत जास्त जणांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. तुमच्या समर्थनावरतीच आम्ही हे करत राहू शकतो. आताच्या भागात इतकंच. धन्यवाद.